ओके, आता नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. एमसीक्यू 16. ब्लीडिंग टाइम मेनली असेस रेड सेल लाइफ स्पॅन, प्लेटलेट फंक्शन अँड कॅपिलरी इंटिग्रिटी, फॅक्टर 8 लेवल ओनली और प्लाझ्मा फायब्रिनोजेन लेवल. ब्लीडिंग टाइम काय असेस करतं मेनली? काय असणार आहे? ब्लीडिंग टाइम काय करतो? ब्लीडिंग टाइम इज अ स्क्रीनिंग टेस्ट फॉर प्लेटलेट फंक्शन अँड कॅपिलरी इंटिग्रिटी. कशासाठी आहे ब्लीडिंग टाइम्स? ब्लीडिंग टाइम जी टेस्ट आहे ती स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके, आणि जी कशासाठी इम्पॉर्टंट आहे? प्लेटलेटचं फंक्शन चेक करते ती आणि कॅपिलरीची इंटिग्रिटी चेक करते. ओके, इट रिफ्लेक्ट्स प्रायमरी हिमोस्टॅसिस रॅदर दॅन कोॲग्युलेशन फॅक्टर पाथवेज. ते कशावर रिफ्लेक्ट करतं? जी प्रायमरी हिमोस्टॅसिस आहे त्यावरती रिफ्लेक्ट करतं, रॅदर दॅन कशावरती? कोॲग्युलेशन फॅक्टर वरती करतं का? करत नाही. ओके, त्याचा जो पाथवे आहे त्यावरती करत नाही. अ प्रोलॉंग्ड ब्लीडिंग टाइम मे ऑकर इन थ्रोम्बोसाइटोपिनिया और प्लेटलेट डिसफंक्शन. इट डज नॉट स्पेशली मेजर फायब्रिनोजेन. ठीक आहे, हे कशावर आहे? इट प्रोलॉंग्ड ब्लीडिंग टाइम. ठीक आहे, म्हणजे जर थ्रोम्बोसायटोपिनिया झालं असेल किंवा प्लेटलेट फंक्शन झालं असेल तर, ओके, प्लेटलेट डिसफंक्शन झालं असेल तर तो इट डज नॉट स्पेशली मेजर फायब्रिनोजेन. तो डायरेक्टली फायब्रिनोजेनला मेजर करतं का? करत नाही. आलं लक्षात? पुढे पाहूया. राईज इन इओसिनोफिल काउंट इज कॉमनली सीन इन. इओसिनोफिलचा काउंट जर वाढला तर ॲलर्जिक डिसऑर्डर असतं, पॉलिसायथेमिया असतं, आयर्न डिफिशियन्सी असतं, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया का टायफॉइड फिवर. काय असू शकतं? इओसिनोफिलचा काउंट जर वाढलाय, कुठली कंडिशन असू शकते? कुठल्या कंडिशन मध्ये इओसिनोफिलचा काउंट वाढतो? इओसिनोफिलिया इज कॉमनली असोसिएटेड विथ ॲलर्जिक कंडिशन अँड पॅरासायटिक इन्फेक्शन. जर झालं असेल तर इओसिनोफिलचा जो काउंट आहे तो वाढतो. ठीक आहे, कारण इओसिनोफिल जे आहेत पार्टिसिपेट करतात हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स मध्ये. ओके, ॲलर्जी झाली असेल किंवा एखाद्या पॅरासाइटचं इन्फेक्शन झालं असेल तर देअर काउंट मे इन्क्रीज इन अस्थमा अँड सर्टन स्किन ॲलर्जीज. अस्थमा झाला असेल तर इओसिनोफिलचं काउंट वाढतं किंवा स्किन ॲलर्जी झाली असेल तर वाढतं. ओके, म्हणजे समजा जर कधी इओसिनोफिलचं बॉडीमध्ये काउंट वाढलेलं दिसलं तर असं असतं की ॲलर्जी किंवा एखाद्या पॅरासाइटचं इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, पुढे पाहूया. रेटिक्युलोसाइट काउंट इज युजफुल टू असेस. ऑप्शन ए बोन मॅरो, एरिथ्रोपोइटिक ऍक्टिव्हिटी, ऑप्शन बी प्लेटलेट ऍडिसिव्हनेस, ऑप्शन सी लिव्हर फंक्शन, ऑप्शन डी रिनल क्लिअरन्स. काय असू शकते याचं उत्तर? रेटिक्युलोसाइट जे आहेत, रेटिक्युलोसाइटचा जो काउंट आहे तो युजफुल आहे कशाच्या असेससाठी? काय असणार आहे याचं उत्तर? येस, रेटिक्युलोसाइट जे आहेत ते इमॅच्युअर रेड सेल्स रिसेंटली रिलीज फ्रॉम बोन मॅरो. रेटिक्युलोसाइट काय आहेत? जे इमॅच्युअर रेड सेल्स आहेत जे रिलीज होतात कोणापासनं? बोन मॅरोपासनं. ओके, त्यांचा जो काउंट आहे तो रिफ्लेक्ट होतो मॅरो रिस्पॉन्स टू ॲनिमिया और ब्लड लॉस. हाय रेटिक्युलोसाइट काउंट सजेस्ट ऍक्टिव्ह इरिथ्रोपोएसिस. लो काउंट में इंडिकेट मॅरो फेल्युलर और पुअर रिस्पॉन्स. ठीक आहे, काय होतं? जे रेटिक्युलोसाइट्स आहेत ते इमॅच्युअर रेड ब्लड सेल्सच आहेत जे रिलीज कोण करतं? बोन मॅरो रिलीज करतो. ठीक आहे, तर त्याचा जो काउंट आहे तो रिफ्लेक्ट होतो मॅरो रिस्पॉन्सला, ॲनिमिया किंवा ब्लड लॉस झाला असेल तर. हाय रेटिक्युलोसाइटचा काउंट काय सजेस्ट करतो? ऍक्टिव्ह इरिथ्रोपोएसिस सजेस्ट करतो. ओके, आणि जे लो काउंट झाला असेल तर काय म्हणतो? जो बोन मॅरो आहे तो काय झालेला आहे? फेल झालेला आहे असं म्हणतो. ओके, पुढे पाहूया. विच व्हायटॅमिन डेफिशियन्सी कॉमनली कॉजेस मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला विटॅमिन आहे जो कॉज करतो मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया?
ऑप्शन ए व्हायटॅमिन के, ऑप्शन बी व्हायटॅमिन B12, ऑप्शन सी व्हायटॅमिन डी, ऑप्शन डी व्हायटॅमिन सी. काय असू शकते याचं उत्तर? Yes, vitamin B12 deficiency impairs DNA synthesis and leads to megablastic anemia. Vitamin B12 आहे याचं उत्तर. Okay. Red cells precursors become large and immature. Folate deficiency can also cause a similar picture. Therefore, macrocytosis with a megaloblast suggests B12 or folate deficiency. आलं लक्षात? विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी इम्पेअर करते डीएनए सिंथेसिस सोबत आणि लीड करते मेगॅलोब्लास्टिक अॅनिमियाला. ज्यामध्ये काय होतं, रेड ब्लड सेल्स प्रिकर्सर्स आहेत ते मोठे होतात, लार्ज होतात आणि इमॅच्युअर होतात. ओके. आणि जी फोलेट डिफिशियन्सी आहे ती सुद्धा सेमच असते, यासारखीच असते. आलं लक्षात? पुढे पाहूया. The average lifespan of a normal red blood cell is about. जो लाईफस्पॅन आहे रेड ब्लड सेल्सचा तो किती असतो? नॉर्मल रेड ब्लड सेलचा 30 डेज, 60 डेज, 90 डेज का 120 डेज? काय असणार आहे याचं? खूप इझी MCQ आहे हा. जो नॉर्मल ब्लड सेल आहे त्याचा जो काउंट असतो तो असतो 120 डेज. ओके. Normal red blood cell survives for about 120 days in circulation. Old cells are then removed mainly by spleen and reticuloendothelial system. आता स्प्लीन मध्ये किंवा रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीम मध्ये काय होतं, हे रिमूव्ह होतात आरबीसीस. आलं लक्षात? त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे तो 120 डेजचा आहे. The knowledge of RBC lifespan helps in understanding hemolytic state. Hemolytic state साठी खूप इम्पॉर्टंट आहे RBC चा लाईफ स्पॅन माहिती असणं, कारण ते हेल्प करतं. ओके. इट ऑल्सो एक्सप्लेन डिलेड रिस्पॉन्स इन सम थेरपीज. आणि कुठल्या जर थेरपीज मध्ये रिस्पॉन्स डिले होत असेल तर याने त्याला सुद्धा हेल्प होते. ओके. पुढे पाहूया. Which leukocytes is typically increased in bacterial infection? कुठले ल्युकोसाइट्स आहेत जे टिपिकली इन्क्रीज होतात जेव्हा एखाद्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल? आपण कालच्या MCQ मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? हे सगळे WBC आहेत. WBC मध्ये प्रत्येक सेलचं फंक्शन वेगळं आहे. काही ग्रॅन्युलोसाइट्स आहेत, काही अग्रॅन्युलोसाइट्स आहेत. राईट. तर आता यामध्ये कुठला ल्युकोसाइट आहे जो बॅक्टेरियल इन्फेक्शनच्या वेळेस वाढतो? ठीक आहे. कुठला असणार आहे? येस, न्यूट्रोफिल्स. ते काय होतात? जास्त वाढतात जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर. ओके. कारण न्यूट्रोफिल्स आर द फर्स्ट रिस्पॉन्डर्स अँड आर इम्पॉर्टंट इन फॅगोसायटोसिस. इंगल्फ करण्याचं काम करतात बॅक्टेरियाला. ठीक आहे. त्यामुळे न्यूट्रोफिल्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात जर एखाद्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल. अ मार्क्ड इन्क्रीज may also show left shift with band forms. This makes neutrophil count clinically useful. काय होतं, मार्क दिसतात त्यावरती, ते जर इन्क्रीज झाले असतील तर लक्षात येतं की न्यूट्रोफिल्स वाढलेले आहेत. ओके. म्हणजे बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं आहे असं लक्षात येत असतं. म्हणून न्यूट्रोफिलचा जो काउंट आहे तो क्लिनिकली खूप जास्त युजफुल आहे. आलं लक्षात? पुढे पाहूया. ॲनिसोसायटोसिस मीन्स व्हेरिएशन इन. ॲनिसोसायटोसिस म्हणजे कुठल्या गोष्टीमधले व्हेरिएशन आहे? ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए शेप्स ऑफ आरबीसीज, नंबर ऑफ प्लेटलेट्स, कलर ऑफ आरबीसीज का साईज ऑफ आरबीसीज? आरबीसीच असणार आहे का प्लेटलेट्सचं असणार आहे? ॲनिसोसायटोसिस म्हणजे काय? शेप ऑफ आरबीसी, नंबर ऑफ प्लेटलेट्स का कलर ऑफ आरबीसी और साइज ऑफ आरबीसी? विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन डी इज करेक्ट. काय आहे? साईज. ओके. ॲनिसोसायटोसिस जो आहे रेफर्स करतो व्हेरिएशन इन रेड ब्लड सेलच्या साईज मध्ये. ओके. इट इज सीन ऑन पेरिफेरल स्मियर and often correlates with increased RDW. It can occur in iron deficiency and mixed nutritional anemia. ओके. रेड ब्लड सेल्स साईज मध्ये व्हेरिएशन्स आले तर ॲनिसोसायटोसिस रेफर होतं. बरोबर आहे. जर आयर्नची डिफिशियन्सी झाली असेल किंवा कुठल्या पण न्यूट्रिशनल ॲनिमिया म्हणजे डिक्रीज झाला असेल,
ठीक आहे, त्यावेळेस ऍनिसोसायटोसिस असतं. आणि पोइकिलोसायटोसिस जो आहे त्याचा कॉन्ट्रास्ट आहे, तो कशाशी रिलेटेड आहे, शेप मध्ये व्हेरिएशन्स आले असतील तर. आलं लक्षात? सॉरी, पुढे पाहूया. पोइकिलोसायटोसिस मीन्स व्हेरिएशन इन, आत्ताच बघितलं आपण. काय असणार आहे याचं? पोइकिलोसायटोसिस म्हणजे काय होतं? साईज का, हिमोग्लोबिन कंटेंट, डब्ल्यूबीसी काउंट का, आरबीसी शेप, काय असू शकतं यामधलं? आत्ताच बघितलं आपण, आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला, राईट? काय आहे पोइकिलोसायटोसिस? Poikilocytosis refers to abnormal variation in the shape of RBC cells. Okay, shape मध्ये changes आले तर poikilocytosis. It may be seen in severe anemia, hereditary disorders and marrow disease. Marrow disease असेल, hereditary disorder असेल किंवा anemia असेल तर आपण म्हणू शकतो की पोइकिलोसायटोसिस आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल काय? इन्क्लूड टार्गेट सेल्स अँड सिकल सेल्स. कशाला टार्गेट इन्क्लूड, काय इन्क्लूड होतं यामध्ये? टार्गेट सेल्स आणि सिकल सेल्स इन्क्लूड होतात. कारण आपल्याला माहिती आहे सिकल सेल अॅनिमियामध्ये काय होत असते, जी सेल आहेत ना त्याची शेप चेंज होते. बरोबर आहे? म्हणजे शेप जी आहे चेंजेस मे प्रोव्हाइड इम्पॉर्टंट डायग्नोस्टिक क्ल्यूज. त्यामुळे काय भेटतं, इझी, आपल्याला ट्रीटमेंटला इझी जातं. ओके, पुढे पाहूया. द ESR इज जनरली इन्क्रीज्ड इन. ESR जो आहे तो जनरली इन्क्रीज्ड होतो कशामध्ये? स्पेरोसायटोसिस मध्ये, सेव्हियर ल्युकोपेनिया, पॉलिसायथेमिया, का इन्फ्लेमेशन, काय असणार आहे? ESR जो आहे तो जनरली कशामध्ये इन्क्रीज होतो? येस, ESR जो आहे तो युजली इन्क्रीज होतो केव्हा? इन्फ्लॅमेटरी अँड इन्फेक्शियस कंडिशन मध्ये. ओके, बिकॉज प्लाझ्मा प्रोटीन काय करतात? प्रमोट करतात. कशाला? रोलेक्स फॉर्मेशनला. दिस कॉजेस रेड सेल्स टू सेटल फास्टर. त्यामुळे काय होतं, रेड सेल्स जे आहेत ते काय होतात? लवकर सेटल होतात. इट इज नॉट नॉन स्पेसिफिक टेस्ट अँड शुड बी इंटरप्रिटेड विथ अ क्लिनिकल फाइंडिंग्स. इट इज ऑफन एलिव्हेटेड इन अ क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसीज. क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसीज मध्ये सुद्धा हे युजफुल आहे. पुढे पाहू. The WBC pipette in older manual method is identified by bead color. कुठला कलर? ब्लू, रेड, व्हाईट का ब्लॅक? काय असेल याचं उत्तर? WBC pipette. Yes, in a traditional pipette set, the WBC pipette is identified by white bead. Okay, white bead असते यामध्ये WBC pipette मध्ये, लक्षात ठेवायचं. This helps in distinguish it from the RBC pipette which has a red bead. RBC साठी रेड, WBC साठी व्हाईट. जो कलर असतो तीच. ओके, WBC कुठल्या कलरचे असतात? व्हाईट ब्लड सेल्स म्हणतोय आपण, म्हणजे व्हाईट बीड असणार. RBC इज अ रेड ब्लड सेल, बीड कुठली आहे? रेड आहे. ओके, द पिपेट आर युज्ड फॉर डिफरंट डायल्युशन फॅक्टर्स. आता पिपेट कशासाठी यूज केलं जातं? डायल्युशन फॅक्टर साठी यूज केलं जातं. ओके, करेक्ट आयडेंटिफिकेशन प्रिव्हेंट्स प्रोसिड्युअर इरर. जर आपण करेक्ट आयडेंटिफिकेशन केलं तर काय होईल? प्रिव्हेंट होतील, प्रोसिड्युअर इयर जे आहेत ते प्रिव्हेंट होतील. ओके, पुढचे MCQ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.